नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचो तिसरो दिवस. पहिल्या दिवशी आम्ही आई केळबाईचो व्हिडिओ तुमका दाखवलो. दुसऱ्या दिवशी आई काळबादेवी मेळ्यात तिचं दर्शन तुमका दिलं. आणि आज आम्ही इलो कुमारमाठच्या जरीमरी देवीचं दर्शन देऊ तुमका. तर आता आम्ही जवळजवळ कुमारमाठच्या अलीकडे इलो. बोलत इलो, त्यावेळी इंट्रो करू काय भेटलो नाही. पण आता इंट्रो करून तुमका सांगतो की आता आम्ही इलो कुमारमाठच्या उतारावर राहू. आणि मालवण स्टँडपासून जरीमरी मंदिर ह्या 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि जर तुम्ही कधी रिक्षे नेलास तर मालवणसून रिक्षावाले एक 60 ते 70 रुपये एस टी स्टँडवरून रिक्षावाले भाडा घेतात. आणि बाजारातून नेला तर त्या 10-20 रुपये अजून वाढतं. म्हणजे असा रेंट आहे. किंवा 10-10 मिनिटांनी एस टी चालू असत. कणकवली, कुडाळ, कसाल. तुम्ही जर थैसून नेला तर एक 7 ते 8 रुपये तिकीट असताना जरीमरी स्टॉपचा. तर तुम्ही उतरान जरीमरी मंदिरात येऊ शकता. चला आता आपण जरीमरी दर्शन घेऊया. आम्ही आता चढावावर बरोबर असतो जरीमरीच्या. आणि बरोबर या लेफ्ट साईडला मंदिर असा. आणि आपण आता इथून जातो. इथून शॉर्टकट पण ह्या दिसताना थैसून शॉर्टकट पण डायरेक्ट आपण शॉर्टकट पण चलत जाऊ शकतो गाडी लावण्याची. पण आता आपण गाडी डायरेक्ट जाऊया. इथून शॉर्टकट आता आपण डायरेक्ट गाडी लावूया आणि मंदिराकडेच जाऊया डायरेक्ट. तर आता आम्ही बरोबर कुमारमाठी गेलो आणि ह्यो लेफ्ट घेऊचो. लेफ्ट टर्न घेऊन सरळ जरीमरी मंदिर. मंदिराचं मात्र बांधकाम जबरदस्त केलंय. आता बऱ्यापैकी मंदिराचं काम झालेलं. पहिला असा मंदिर नव्हता, म्हणजे एकदम साधा होता. आता आजूबाजूचा ह्या असा परिसर तो भारी केलेला. आणि मंदिरात आता नवरात्र असल्यामुळे गाणी वगैरे चालू आहेत, देव भक्तिगीता वगैरे. आणि जर तुम्ही कधी इलास तर हे ओटी वगैरे घेऊन माणसा बसलेली आहेत. म्हणजे तुमका ओटी वगैरे आणूची गरज नाही. कारण ही जी लोकल आहेत त्यांना पण 4 पैसे मिळत हवे. म्हणून ओटीचं सामान वगैरे काय असलं तर हयच घेवा आणि येवा तुमका. म्हणजे हय सगळं सामान मिळतं. किती रुपये गो? 80. हा, हे बघा याच्यात तुमका नारळ, खण, तांदूळ, लाहे, अगरबत्त्या, गोड असा आणि फुलं. म्हणजे अशी ही तुमका सगळी गोष्टी मिळतात ह्याच्यामध्ये 80 रुपयामध्ये. तर इलाज तर तुमका 9 दिवस जाईल. तुमका एक आखी असतले येवा. हाऊस बसली आहे सरा चुरमुरे आणि कूक. मस्त अगदी मंदिर केलेला. आणि हे बघा कोणी काय काय मदत केलेली आहे ह्याच्यासाठी. सगळा आहे त्यांनी ह्या केलेला नोंद केलेली आहे. बघा कोणी देणगी दिली आणि तुम्ही पण देणगी देऊ शकतास. आणि मंदिराच्या बांधकामात हातभार लावू शकतास. तर जाऊया मंदिरात, जाऊन प्रवेश घेऊया. तुमका जर देणगी वगैरे देऊची असतात तर जे गावकर मंडळी बसलेले असतात बघा, देणगी वगैरे स्वीकारले जातात. दिलास तर मंदिरासाठी नक्की देणगी देवा. आणि खूप मस्त असा मंदिर बांधलेला आई जरीमरीचा. सुंदर मनसोक्त मंदिर. आणि दर्शन पण मनसोक्त घ्यावा आईचा. बोला आई जरीमरी माते की जय. सुंदर मस्त असा छान अगदी मंदिर बांधलेलं. आणि पूर्णपणे गाभाऱ्यात पण बघा कसा एकदम छान केलेला. खूप मस्त, खूप प्रसन्न वाटतं. आणि देवीकडे बघून तर खूप प्रसन्न वाटतं. सौभाग्यवतीने आमच्या ओटी वगैरे भरून घेतलेली आहे. बोल चांगली बुद्धी दे.
ते जे आपल्या काय मनात इच्छा असतील ते सर्व पूर्ण करत विसर्जन करून घ्या राखवाली सा. गावकरांनी मस्त अगदी गारणा घातलेला. गावकर तुम्ही पहिले मालवणचे जगदीश गावकरचे चुलत बा. हा हा त्यांना ओळखतं तुम्ही जास्त काही. आता नवरात्र दही असतास मंडळी. कधी जर तुम्ही हय जरीमरी गेलास तर बघा खूप चांगला वातावरण आणि मंदिर पण छान आहे एकदम मस्त केलेला. आणि तुमका सांगूचा म्हणजे नवरात्रीचे 9 दिवस मंदिरात दुपारचा प्रसाद असता, महाप्रसाद असता. कोणीही येऊन दुपारी महाप्रसाद घेऊ शकतात. आणि जर कोणाक महाप्रसाद त्याची वर्गणी वगैरे देऊची असतात तरी तुम्ही देऊ शकतास. कारण खूप जागृत देवस्थान गावदेवी आपली जरीमरी. तर यावा आणि नक्की दर्शन घ्यावा. आणि ज्यांका दर्शन नाही भेटणार त्यांना मी दर्शन दिलेलाच असे आई जरीमरीचं. कधी जर जरीमरीचं दर्शन केलास तर पाठीमागे आई जो चाळवा हय पिंपळपारा आणि त्या पाठीमागे चाळवा. तर कधी इलास तर देवी बरोबर पण याचं दर्शन घ्यावा. तुमचे काय मनोकामना असतील ते दोघांकडे मागा ती पूर्ण होता. म्हणून हय यावा. देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्या चाळ्या देवाचं पण दर्शन घेणं महत्वाचं होता. कधी इलास तर नक्की दोघांची दर्शन घ्यावं तरच दर्शन पूर्ण होतं. बा देवा लक्ष ठेव रे बाबा. अचूक प्रसाद झाली पायाखाली घाल सगळ्यांका सुखी ठेव. बघा मंदिर किती सुंदर दिसतं. आता अजून काम चालू आहे आणि काम झाल्यावर किती सुंदर दिसतात बघा. आतमधून तर खूप छान वाटतं. पण आता या बाहेरून पण खूप छान दिसतात. पण ज्यावेळी एका रंगरंगोटी होय तेव्हा अजून छान दिसताला. आणि परिसर पण तेव्हा खूप लहान वाटावं परिसर. पण आता ते स्टाईल्स वगैरे लावल्यामुळे ना एकदम परिसर पण छान वाटतं आणि खूप सुंदर वाटतं. म्हणजे असं वाटतं एकदम मनमोहक. पहिला असं एवढा वाटा नाही कारण आजूबाजू सगळं ह्या होता. पण आता साफसफाई करून त्यांच्यानी व्यवस्थित केलं आणि त्यामुळे एकदम चकाचक झाला आणि मस्त सुंदर. आणि गावदेवीचं आपल्या मंदिर व्यवस्थित बांधून झाला याच्यात खूप समाधान असतं. जरीमरीच्या देवळात नवरात्र वाटतं कार्यक्रम बघा काय. सकाळी 9 वाजता देवीचा अभिषेक असा, दुपारी 12:30 वाजता देवीची आरती आहे, त्यानंतर 1 ते 3 महाप्रसाद आणि सायंकाळी 7 वाजता देवीची आरती परत होता. रात्री 8 वाजता भजन होतं. आणि हे बघा ज्या भक्तांना महाप्रसादासाठी वस्तू किंवा देणगी द्यावायची असेल तर मंडळाकडे जमा करावी असं सांगितलेलं. आणि हय बघा नवरात्र निमित्त कार्यक्रम बघा काय आता 22 सप्टेंबर 23 सप्टेंबर 24 सप्टेंबर. आज बुवा मंगेश नलावडे आमचे चांगले मित्र होत. ह्यांचा आज भजन असा. उद्या आदर्श संगीत विद्यालय मालवण बंटी वराडकर ह्यांचा भजन असा. 26 तारीखला भवानी प्रसादिक भजन मंडळ वस्तवाडी चंदू वस्त ह्यांचा भजन असा. त्यानंतर 27 तारीखला श्री ब्राह्मणदेव भजन मंडळ काळेतर पिरखोली यांचा संदेश परकर संदेश हे बुवा असत. त्यानंतर 28 सप्टेंबर 2025 ला घुमडे भजन मंडळ घुमडे मालवण श्री नाना सामंत बुवा. 29 सप्टेंबरला माऊली वारकरी दिंडी भजन मोरवे देवगड श्री विनोद कांजळगावकर बुवा. 30 तारीखला विठ्ठल रुक्माई महिला वारकरी भजन मंडळ खैदा बुवा श्री गोपाळ पाटकर. आणि 1 ऑक्टोबरला आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कातवड बुवा श्री चेतन दुरी. हे बऱ्यापैकी याच्यात माझे सगळे मित्रमंडळीच बुवावाले. आणि 2 ऑक्टोबरला समर्थ प्रासादिक भजन मंडळ कट्टा बुवा राहुल डगरे जो माझा मोठो मित्र कट्ट्यावर जो. म्हणजे अशी भजन मंडळी भरपूर असा. आणि भजनाचा स्वाद घेऊचा असाल तर रोज रात्री 8 वाजता हे भजना होतात यावा आणि आस्वाद घ्यावा. मंडळी आज नवरात्रीचा 3रा दिवस आणि आम्ही आज दिलो जरीमरीच्या देवळात आई जरीमरीच्या देवळात. माका वेळ काढून दर दिवशी म्हणजे ह्या 9 दिवशी 9 देवींची दर्शन तुमका देऊची होत. मी प्रयत्न करतोय. कामधंदो सांभाळून पण माका करूचा लागता. जर वेळ मिळाला तुम्ही 100% 9 दिवस 9 देवींची दर्शन देऊचा प्रयत्न करतोय. आता त्या देवाच्या आधी दा की त्यांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसे पोहोचायचे ह्या त्यांच्या आधी दा. मी माझा फक्त प्रयत्न देऊ शकतोय. जर तुमका व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि जर चॅनलवर कोण नवीन असतात तर सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण असेच देवी देवतांचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमका मी माझ्याकडून देत राहतले. धन्यवाद.